नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट विनायक देशमुख. नेहमीप्रमाणे मी आताही एक नवीन विषय आपल्याला सांगण्यासाठी घेऊन आलेला आहो. विषयाचे नाव आहे अदलाबदल पत्र किंवा विनिमय पत्र. कायद्याचा विषय सोपा भाषेत सांगण्याचा माझा प्रयत्न असतो. तो आपल्यास आवडल्यास आपण लाईक, सबस्क्राईब करावा, बेल आयकॉन दाबावी आणि कॉमेंट्स देऊन मला प्रोत्साहित करावे. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. आपण बरेच वेळा काही वस्तू विकत घेतो अथवा मालमत्ता खरेदी करतो, परंतु पुढे बदलत्या परिस्थितीमुळे त्या वस्तू वगैरे मिळकतीचे आपणास तितकेसे महत्त्व वाटत नाही, परंतु दुसऱ्या एखाद्या वस्तूचे अगर मिळकतीचे अधिक महत्त्व वाटते व अशा वेळी आपणाजवळ असणारी वस्तू अगर मिळकत देऊन त्या बदल्यात आपणास त्यावेळी हवी असणारी वस्तू अगर मिळकत मिळाली तर आपण ती आनंदाने स्वीकारतो. ह्यालाच अदलाबदल असे म्हणतात. उदाहरणार्थ, आपण पुण्यात नोकरी करीत असताना पुण्यात एक घर घेतले, परंतु पुढे काही कारणामुळे आपल्याला मुंबईला जावे लागले व परत पुण्यास कायम येऊन वास्तव्य करण्याची शक्यता अगदीच कमी असल्यामुळे आणि मुंबईतच कायम वास्तव्य करण्याची शक्यता जास्त असल्यामुळे तर अशा वेळी सर्वसाधारणपणे आपण पुण्यातील घर विकून त्याबद्दल मुंबईत नवीन फ्लॅट घेऊ अथवा मुंबईतील मिळकतीच्या बदल्यात पुण्यातील मिळकत देऊ. अशा प्रकारे अदलाबदल करूनही आपण मिळकत घेऊ शकतो. सर्वसाधारणपणे अदलाबदल ही एकाच प्रकारच्या मिळकतीची केली जाते, म्हणजे स्थावर मिळकतीचे बदल्यात स्थावर मिळकत व जंगम मिळकतीचे बदल्यात जंगम मिळकत. परंतु स्थावर मिळकतीचे बदल्यात जंगम मिळकतीचीही अदलाबदल करणे ही पूर्ण कायदेशीर होते. यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे व ती म्हणजे स्थावर व जंगम वस्तूची अदलाबदल करतानाचे व्यवहारात कधीही पूर्ण रोख रकमेची देवाणघेवाण केली जात नाही. असा व्यवहार करताना अदलाबदल करावयाच्या मिळकतीची किंमत जर सारखी नसेल तर कमी किमतीचे मिळकतीस योग्य त्या रोख रकमेची जोड देऊन व्यवहाराचा समतोलपणा टिकवता येतो. यालाही अदलाबदल असे म्हणतात. आंतरराष्ट्रीय व्यवहारात अदलाबदल किंवा एक्सचेंज हा शब्द वारंवार येतो. त्यात एका देशाची नाणी देऊन दुसऱ्या देशाची नाणी स्वीकारली जातात, म्हणजेच दोन्ही बाजूने रोख रकमा दिल्या जातात. उदाहरणार्थ, भारतीय रुपये घेऊन त्याबदली अमेरिकन डॉलर घेणे यासही एक्सचेंज असे म्हणतात. परंतु या प्रकारच्या अदलाबदलीचा आपण येथे विचार करणार नाही, कारण अशा प्रकारच्या अदलाबदलीचा भाव सरकारने ठरवून दिलेला असतो व आपणास खाजगीरित्या करार करून त्यात बदल करता येत नाही. त्या स्वरूपाच्या अदलाबदलीचा आपण करीत असलेल्या दस्ताशी काहीही संबंध नाही. व्याख्या. मिळकत ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट कलम 118 मध्ये अदलाबदलीची व्याख्या दिली आहे. मिळकत तब्दिलीच्या कायद्याखाली म्हणजे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट खाली मिळकत विक्री करण्याच्या पद्धतीप्रमाणेच अदलाबदलीचा व्यवहार केला जातो. थोडक्यात म्हणजे दोन व्यक्ती त्यांच्याजवळ असलेल्या वस्तू अगर मिळकती एकमेकांना विकत असतात. अगर आपल्या मिळकतीच्या मालकी हक्काच्या बदल्यात दुसऱ्या वस्तूचा अगर मिळकतीचा मालकी हक्क स्वीकारतात. अदलाबदल व्हावयाच्या वस्तूत अगर मिळकतीपैकी कोणतीही एक वस्तू पूर्ण पैशात दिलेली नसते, अशा व्यवहारात अदलाबदल असे म्हणतात व त्या व्यवहाराचे दस्तास अदलाबदल पत्र किंवा विनिमय पत्र म्हणतात. तसे पाहता हे दोन स्वतंत्र विक्रीचे व्यवहार एका दस्तात असतात. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट कलम 118 मध्ये असलेल्या वस्तूची मालकी, ओनरशिप ऑफ वन थिंग या शब्दप्रयोगात मालकी हा शब्द विस्तृत अर्थाने वापरला आहे. एखाद्या वस्तूचा ताबा जरी प्रत्यक्षात व्यवहार करणाऱ्या व्यक्तीकडे नसला, ओनरशिप डझन इन्क्लूड पोजेशन, तरीसुद्धा त्या व्यक्तीला त्या वस्तूची अदलाबदल करता येते. तसे वस्तू थिंग्ज या स्थावर व जंगम अशा दोन्ही मिळकतीचा समावेश आहे. एखाद्या व्यक्तीने त्याच्याजवळ असलेली मोटार विकून फ्लॅट घेतला तरीसुद्धा त्या दस्ताचा विनिमय पत्रात समावेश होईल. मिळकत ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट कलम 119 प्रमाणे ज्या मिळकतीची अदलाबदल केली जाते त्यात काही दोष असेल व अदलाबदलीच्या दस्तामध्ये
सदर दोषाबद्दल कोणतीही स्पष्ट अट घातली नसेल व जर त्या दस्तावरून दुसरा कोणत्याही विरुद्ध हेतू स्पष्ट होत नसेल तर ज्या इसमाच्या मिळकतीत दोष आहे तो इसम दुसऱ्या अदलाबदल घेणाऱ्या इसमास त्या दोषामुळे होणाऱ्या नुकसानीस जबाबदार राहील किंवा ज्या इसमाचे नुकसान झाले असेल तो इसम ती मिळकत अगर वस्तू आपल्या इच्छेनुसार परत करू शकेल. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट कलम 120 प्रमाणे मिळकत किंवा वस्तू अदलाबदल करणारे व्यक्ती यांचे हक्क व जबाबदाऱ्या मिळकत खरेदी विक्री करण्याच्या व्यवहाराप्रमाणेच राहतील. अदलाबदलीच्या व्यवहारात कोणता कायदा लागू होईल हे सदर मिळकत ही स्थावर किंवा जंगम आहे व या व्यवहारामध्ये निर्माण होणाऱ्या हक्क व जबाबदाऱ्यावर अवलंबून राहील. मिळकत जर जंगम मालमत्ता असेल तर त्यास इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट लागू होईल व जर स्थावर मिळकत असेल तर त्यास ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट लागू होईल. करार करण्याची पात्रता. कराराचा संबंध या दस्तात येत असल्याने तसा व्यवहार करणारे दोन्ही पक्ष करारप्राप्त व्यक्ती असाव्यात, म्हणजे त्या व्यक्ती सज्ञान व स्थिरचित्त असाव्यात. त्याचप्रमाणे त्यास लागू असणाऱ्या कायद्यांन्वये करार करण्यास त्या अपात्र नसाव्यात. त्यांचा अदलाबदल करावयाच्या मिळकती व मालकी हक्क असावा अगर त्याबाबत व्यवहार करण्याचा तरी त्यांना कायदेशीर अधिकार असावा. उदाहरणार्थ, विश्वस्त हे जरी विश्वस्त मिळकतीचे स्वतः मालक नसले तरी त्यांना त्या मिळकतीबाबत व्यवहार करण्याचा कायदेशीर अधिकार असतो. अदलाबदल हा खरेदी विक्रीचाच एक प्रकार असल्यामुळे मिळकत किंवा वस्तू ज्या पद्धतीने खरेदी किंवा विक्री केली जाते त्याच पद्धतीने अदलाबदल केली जाते. जेव्हा सदरचा व्यवहार पूर्ण होण्यासाठी मिळकतीच्या ताब्याची अदलाबदल होणे आवश्यक असेल तेव्हा त्याच गोष्टी अदलाबदल पूर्ण करण्यास आवश्यक आहे. अदलाबदलीचा व्यवहार करणारे दोन पक्ष जरी त्यांच्यातील असणाऱ्या हक्क व निर्बंधात जबाबदार राहत असले तरी सदरचा व्यवहार खरीच माहिती नसणाऱ्या त्रयस्थ इसमाने जर पैसे देऊन अदलाबदलीचा विषय असणारी मिळकत सदहेतूने खरेदी केली असेल तर तो इसम अदलाबदल पत्रातील पक्षांच्या निर्बंधास जबाबदार राहत नाही. स्टॅम्प. अदलाबदल किंवा विनिमय पत्र हे जनरल स्टॅम्प पेपरवर बनवायचे असते. अदलाबदल करावयाच्या मिळकतीपैकी जी मिळकत जास्त किमतीची असेल त्या मिळकतीवर खरेदी खताच्या दराप्रमाणे स्टॅम्प भरावा लागेल. सदर स्टॅम्पाचा खर्च दोन्ही पक्षांनी जर इतर काही स्टॅम्पासंबंधीच्या अटी ठरलेल्या नसतील तर सारखाच वाटून घ्यावयाचा असतो. नोंदणीकरता अदलाबदल करावयाच्या प्रत्येक मिळकतीची किंमत नमूद करणे आवश्यक आहे. जंगम वस्तूची अदलाबदल करताना दस्त बनलाच पाहिजे असे काही कायद्याचे बंधन नाही. जर तसा दस्त बनवला तर तो नोंदवलाच पाहिजे असेही काही कायद्याचे बंधन नाही. त्याचप्रमाणे स्थावर मिळकती जर 100हून कमी किमतीची असतील तर त्यास अदलाबदलीचा दस्त नोंदवलाच पाहिजे असे बंधन नाही. परंतु अदलाबदल करताना दस्त बनवून व तो नोंदवून घेणे फायद्याचे असते. स्थावर मिळकत जर 100हून जास्त किमतीची असेल तर तो दस्त नोंदणी कायद्याच्या कलम 17 प्रमाणे नोंदवलाच पाहिजे व तसा तो न नोंदविल्यास कोर्टाच्या पुराव्याच्या कामी त्या दस्ताचा उपयोग होणार नाही. ज्यावेळी नोंदणी केली जाते त्यावेळी अदलाबदल करणाऱ्या दोन्ही पक्षांनी एकमेकाचे नावे 2 दस्त करून घ्यावे लागतात. असा हा अदलाबदल लेखाच्या बाबतीत थोडक्यात मी आपल्यास माहिती दिलेली आहे. आपल्यास ती आवडली असेल तर आपण लाईक सबस्क्राईब करावे, बेल आयकॉन दाबावी आणि कॉमेंट्स देऊन मला प्रोत्साहित करावे. अशा प्रकारे असाच एखादा विषय घेऊन पुन्हा आपल्यासमोर येईल. तूर्तास मी आपली रजा घेतो. नमस्कार.